नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या कविता शिकवलेल्या, कविता आवडलेल्या पुस्तकातील सतीश काळसेकरांची खातुंबी परत आल्यावर हे प्रकरण वाचत आहे. सतीश काळसेकरांची खातुंबी परत आल्यावर. खातुंबी परत आल्यावर हाशिदुल्लानं तिला काय सांगावं? खातुंबी परत आल्यावर हाशिदुल्लानं तिला प्रथम सांगावं, आपण राहत होतं त्या सर्व झोपड्या उठवायचं सुरूच होतं. पण प्रथम कोर्टानं मदतीचा हात पुढे केला आणि झोपड्या राहिल्या, थोड्याशा पाडल्याही. त्या माणसांना राहायला दुसरीकडे नेलं आहे असं सांगत जाताना आणि वाटेत त्यांना दहीभात द्यायचा विचार जाहीर झाला होता. परम अल्ला भक्त आणि सर्व धर्म समभावाचे भक्त अंतुलेंनी सर्वांना ईद मुबारक दिला आहे. हे सांगून झाल्यावर थोडं देशाविषयी सांगावं. आपल्या माताजींनी बद्रीनाथ, केदारनाथ आणि शंकराचार्य अशी दर्शने घेतली. श्रवणबेळगोळ, राजगीर, बोधीगया इथल्या व्यवस्थेवर त्या जातीनं लक्ष पुरवत आहे आणि हाज यात्रेच्या दरम्यान त्या दिशेनंही त्या येणार आहेत. तू आया आहेस त्या दुबईतही त्या उतरणार असं कानावर आहे. तुम्हा आपल्या माणसांना भेटून तुमच्याशी 4 शब्द बोलतीलही. त्यांना भेटायला विसरू नकोस. असं देशाविषयी सांगताना मागे वळून गावाविषयी सांगावं. अलीकडे आपल्या कुलाब्याला रायगड म्हणायचं ठरलं आहे आणि जंजिरा मुरुडला इस्पितळं निघणार आहे. शिवाय गावागावातून पूल बांधणं तर सुरूच आहे. शिवाय स्वातंत्र्य सैनिकांची स्मारकं उभारतायत. रशीदविषयी मीही चौकशी केली, पण ते म्हणतात तो मारला गेला तेव्हा आपला देश आधीच स्वतंत्र झाला होता, म्हणून तो स्वातंत्र्य सैनिक ठरत नाही. आता हे सांगून झाल्यावर घराविषयी सांगण्यास हरकत नसावी आणि सहज ओघात अपघाताविषयी तर ते असं सांगावं. कादरबी, छोटा अनवर आणि जुबेदा, तिला तू पाहिलंही नसणार आणि तुझी 2 मुलं गुलजार आणि मेहरून चौघांना कुशीला घेऊन नेहमीसारखीच फुटपाथवर झोपली होती. रात्री ट्रक आला. त्याला तरी मागे सरकायला जागा कुठं होती? ट्रक सरकत सरकत 4 चाकं मागे मागे सरळ किंकाळ्या कानावर येऊन ट्रक थांबेस तो झोपेतच बिचारी अल्ला घरी. गुलजार बिचारा वाचला, पण 2 पाय गेले आहेत त्याचे. तुला कळवायचं होतं दुबईला, पण तेही जमलं नाही. माफ कर बेटा, अल्लाची मर्जी. खातुंबी परत आल्यावर. खातुंबी कवितेवर दृष्टी पडताच, तिचं दृश्यरूप थोडं निरखून पाहताच तिचे विलक्षण वेगळे नियमोल्लंघन कवितेच्या रूपकल्पनेला धक्का देत आपल्याला गोंधळात टाकते. ही कविताच आहे ना? अक्षरगणवृत्त, मात्रावृत्त, छंद, मुक्तछंद, गेयता, ताल, लय आदी कवितेच्या पद्यरूपातील सर्वच घटकांना सरळ सोडचिठ्ठी दिलेलं हे कुठले कवितेचे नवेच रूप? प्रारंभीच्या 2 ओळी, शेवटल्या 4-5 ओळी, अधलीमधली एखादी ओळ, अशा काही ओळी वाटतात थोड्याफार कवितेच्या. बाकी कवितेचे सारे खंड सरळ कर्ता कर्म क्रियापदी गद्य व्याकरण रूपातले. गद्य परिच्छेदाऐवजी गद्य वाक्यांचे खंड एवढाच फरक. तिच्या दर्शनी रूपात तर हे असंच दिसतं. सतीश काळसेकरांची त्यांच्या 3ऱ्या टप्प्यावरील कवितेची कविता रूपाच्या संदर्भातली ही तशी बंडाळीच. 1971 मध्ये इंद्रियोपनिषद गात देहाचा उत्सव साजरा करीत ते जे कविता मंचावर आले ते सामाजिक आणि तथाकथित नैतिक भयामुळे लैंगिक संवेदनांना दडपून टाकणाऱ्या संस्कृतीच्या विरुद्ध बंड करीतच. तेही तसे वेगळ्या पातळीवरचे विद्रोही बंडच होते.
संपूर्ण संज्ञा स्त्री पुरुषांच्या लैंगिक अवयवांशी, आनुषंगिक क्रीडांशी आणि अपेक्षित परिणामांशी संबंधित असे ते मोठे हवे नकोसे वाटणारे खळबळजनक बंड होते. 11 वर्षानंतर 1982च्या साक्षातमध्ये त्यांची कविता उन्मत्त करणाऱ्या लैंगिक प्रेरणांच्या प्रभावातून सुटून व्यापक प्रेमभावाकडे वळते. लखलखता कामभाव प्रेमभावात जिरवून टाकते आणि संयत आविष्कार करू लागते. हे त्यांच्या कवितेचे दुसरे वळण. 1996च्या विलंबितमधील प्रस्तुत खातुनबी ही त्यांची तिसऱ्या वळणावरची कविता. ते मार्क्सवादी असून चांगली कविता लिहितात असा त्यांच्यावरील उपरोधिक शेरा. पण मार्क्सवादी असून तशी सामाजिक आशयाची कविता पहिल्या दोन्ही संग्रहात नाही, ही वस्तुस्थितीच आहे. ती वस्तुस्थिती बदलली होती तशी 1977मध्ये. 15 ऑगस्ट 1977 ऑक्टोबर क्रांतीच्या 60व्या वर्धापन दिनी कविता लेनिनकी या कविता संग्रहाचे त्यांनी संपादन केले होते. लेनिन इन प्रोफाईल, प्रगती प्रकाशन मॉस्को या संग्रहाच्या आधारे त्यांनी केलेले ते अनुवादन. त्या निमित्ताने त्यांचा मायकोव्हस्की, पाब्लो नेरुदा आदी कवींच्या कवितांबाबत अंतर्यामीचा संपर्क झाला. लेनिनसाठी या त्यांच्या स्वतःच्या कवितेचाही उपरोक्त कवींच्या कवितांसोबत त्या संग्रहात त्यांनी अंतर्भाव केला होता. या त्यांच्या कवितेत त्यांच्यातील कवीचा पुढील टप्प्यावरचा वेगवेगळ्या संवेदनेचा बंडखोर बदल अशा स्पष्ट शब्दात व्यक्त झाला आहे. लेनिन मी पाहिला नाही या शहराच्या उदरातला सगळा गुंता कधीही नीटसा. मी फिरलो नाही माझ्या कैफातून मोकळा होत, जरी राहिलो या शहराच्या बकाल वस्त्यांतून. हा झाला इंद्रियोपनिषद साक्षात मधील भूतकाळ असं म्हणता येईल. पण पुढे कधीतरी आलो बंडाच्या पुढच्या टप्प्यावर, जेव्हा कळू लागलं होतं की ती झडप घेते तुमच्यावर कोंडलेल्या मांजरासारखी, तेव्हा मी आणि कविता बदलत गेलो ओळी ओळीतून आणि तुझ्या पाठीशी आलो. पाठीवरले सगळे वळ वागवीत पाठीवर आणि पोटावर आणि तुझ्यासोबत शिकत गेलो माझ्याविषयी आणि माझ्या सभोवतालविषयी प्रथमच. हे सभोवतालविषयीचे आलेले आत्मभान खातुनबीमध्ये प्रकट झाले आहे. ज्या विलंबितमध्ये तिचा अंतर्भाव केला आहे त्या विलंबितचा प्रस्ताव या वेगळ्या वळणावरचाच आहे. इथं माणसं झोपतात दुःखांना उशाशी घेऊन शांत, आयुष्यभर अखंड कष्टांच्या उलथापालथीत. किंचाळून कधीतरी उठतात अचानक झोपेत, कोसळतात रक्ताच्या थारोळ्या बेवारस. कविता आता लिहिता येत नाही, प्रेमगीतातून साथ घेणाऱ्या निवाऱ्यासारखी. शहराच्या सगळ्या वस्त्यात गुण्यागोविंदाने नांदतात सुरुंग, कमळे, हाडांचे सापळे आणि बंडखोर हात या रात्रीतून अशांत. कविता आता या शहरासारखी. तर अशा या रात्रीतून अशांत गिरणोदयात उगवलेली खातुनबी ही कविता अशा या शहरासारखी. या खातुनबी कवितेबद्दल आता बोलायचं. प्रथम थोडं तिच्या रूपाकडे बघूया. कर्ता कर्म क्रियापदी गद्यवाक्यांचे छोटे मोठे परिच्छेद यात कुठे कविता रूप दिसते का? कवितेच्या कडव्यांसारखे दिसणारे 4 प्रमुख खंड, मध्ये थोडे अवकाश स्पेस टाकून आशयाच्या दृष्टीने त्यांनाच प्रारंभी किंवा अखेरीला उपकडव्यांसारखे 2-3 उपखंड. प्रारंभी ध्रुपदासारखा दिसणारा 2 ओळींचा प्रारंभखंड, शेवटला मुक्तछंदासारख्या कडव्याचा उपखंड आणि अवकाश सोडून दिसणारी शेवटली एक अर्धओळ. एकूण हे कर्ता कर्म क्रियापदी गद्य दिसायला कवितेसारखंच दिसतं. भूतकाळातील 4 वर्तमानपत्रे सांगणारी ही प्रमुख 4 खंडांची कविता. आपले घर, आपले गाव, आपली वस्ती, आपले राज्य, आपला देश विदेश अशा चढत्या क्रमाने ही वर्तमाने सांगितली जात नाही. प्रथम सद्यकालीन महानगरीय झोपडपट्टी वस्ती,
नंतर एकदम देशविदेश, तेथून फिरून रायगडकडील गावाकडे आणि अखेरीस परत आपल्या सद्यकालीन झोपडपट्टीतील झोपड्यांलगतच्या फुटपाथवर. असा वर्तुळाकार क्रम राखला आहे. हा क्रम अपेक्षित परिणामांची उत्कटता वाढवणारा ठरतो. जिथून सूचक मेसेज द्यावायचा आहे ती घटना आणि त्या घटनेचा स्थलबिंदू कवितेच्या अखेरच्या टोकाला आला पाहिजे, असे हे उत्कट परिणामाच्या दृष्टीने भान राखले गेले आहे. या कवितेत तसा कवितेबाहेर असलेला सर्वद्रष्टा निवेदक काहीसा नारायण सूर्यवंशी शैलीने बोलत आहे. थोडं स्वगतासारखं, पण बरंचसं कल्पितातीत तुमच्या आमच्याशी हा निवेदक वरवरून वाटणारा तटस्थ, पण आतून मात्र घडत गेलेला भूत वर्तमानाच्या आकलनाशी सर्वस्वी भिडलेला. केवळ गद्य टिप्पणी करणारा, पण त्या गद्य टिप्पणीतून उपरोधिक अन्वयार्थ आपल्याला तत्काळ सरळ भिडवणारा. हा निवेदक आपल्याशी सरळ न बोलता तो हाशिदुल्लाच्या व्यक्तिमत्वात शिरून त्याच्या माध्यमातून तो आपल्याशी संवाद साधतो आहे. खातून परत आल्यावर तिला हाशिदुल्लानं काय सांगावं ते या कवितेच्या आत बाहेर असलेल्या निवेदकाचं संवेदन आहे. सांगणार आहे हाशिदुल्ला, पण तो काय सांगणार आहे त्याची स्क्रिप्ट आहे त्या आत बाहेरच्या निवेदकाची. त्यामुळे या निवेदनात त्या दोहोंचे सरमिसळण आहे असा प्रत्यय हे निवेदन देत असतं. निवेदकाचं उपरोधिक ध्वनित करणारे आकलन आणि त्यानेच निर्माण केलेलं हाशिदुल्लाचं सरळ साधं अध्यावृत कथन, हाशिदुल्लाचं हे असहाय्य अगतिक कथन आपल्या भावसंवेदनांना हात घालीत असते, तर त्याच्या पाठीमागे निवेदकाचे उपरोधिक आकलन आपल्याला सूचकतेनं वैचारिक परिवर्तनाचे आवाहन करीत असते. सांगायच्या घटना आहेत भूतकाळातील, पण त्या प्रत्यक्ष सांगायच्या आहेत भविष्यकाळात. त्यामुळेच एकूणच वर्तमान भविष्यात काय घडले पाहिजे याचे सूचित येथे अध्यावृत आहे. कवितेच्या ध्रुपदाच्या प्रारंभाच्या 2 ओळींच्या अखेरीला आलेलं आणि प्रत्येक खंडाच्या प्रारंभीच्या पंक्तीत पुनरावर्तित होणारं प्रास यमक साधित सांगा व च नाद आवर्तन या कवितेच्या गद्यमयतेला पद्यरूपाचा स्पर्श देत असतं. हे सांगा व च शेवटल्या खंडात सांगण्यास असं आवर्तन लयकारी नादाचा कविता प्रत्यय देत प्रत्येक खंडाच्या आरंभी एका थांब्यावर थबकते आणि पुढील वर्तमान सांगू लागते. हे 4-5दा थपकत आलेलं नादा आवर्तन श्रवण इंद्रियांना अनुकूल संवेदन देणारे ठरत असते. त्याचबरोबर ते पुढील विविध अर्थपूर्ण वार्तापत्राशी जोडले जात असल्याने ते उच्चारित आणि मानसिक वाचनातही वेगवेगळ्या भावप्रत्ययाला सामोरी नेत असते. झोपडपट्टी उठवण्याच्या संदर्भात असहाय्य वैफल्य, अंतुले माताजींच्या संदर्भात टवाळखोर उपरोध, रायगड जंजिरा मुरुडच्या संदर्भात टीकात्मक उपहास आणि शेवटल्या खंडातील फुटपाथवर चेंगरलेल्या मुलाबाळांच्या संदर्भात अगतिक कारुण्य अशा विविध भावस्पर्शी अनुभवांना हे सांगावं सामोरी नेत असतं. हे त्याच्या आवर्तनाचं विविधलक्षी कवितागत कार्य असतं. कवितेच्या रूपाबद्दल आणखी थोडे. ही कविता म्हणजे एक राजकीय आशयाची उपरोधिका आहे. राजकीय आशयात ध्वनीत अर्थस्पर्श असणे हे परिणामकारक ठरतेच. राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री जनाब अंतुले यांचा नावानिशी निर्देश आहे. माताजींच्या देशभरच्या आणि देशाबाहेरच्या दौऱ्यावरून पंतप्रधान इंदिरा गांधींचे स्पष्ट सूचन आहे. येथे रूढ अर्थरूपाच्या काव्यप्रतिमा नाही. हे खरेच, पण आचार विचारात ताळमेळ नसलेल्या संवेदनाहीन राज्यकर्त्यांच्या या तशा प्रतिमाच. आणि हाशिदुल्ला सहितची त्यांची सारी कच्ची बच्ची या साऱ्या तळागाळातील माणसांच्या करुण अगतिकतेच्या प्रतिमाच. या अशा प्रतिमा आणि राज्यकर्त्यांचे झोपडपट्ट्यांविषयीचे अमानुष धोरण, त्यांचा तथाकथित सर्वधर्म समभाव, स्वातंत्र्य सैनिकांच्या दगडधोंड्यांच्या स्मारकांची उभारणी, पूल बांधणे, इस्पितळांची आश्वासने देणे,
घरासमोरील फुटपाथवर माणसांचे चेंगरणे आदी घटनांचे उपरोधिक शैलीत संघटन करून विरोधी भावलेचे निषेधपर भाष्यही ध्वनित केले आहे. असे हे कर्ता कर्म क्रियापदी गद्यातील भाष्य करणारे प्रतिमा आणि घटना यांचे संघटन कविता रूपाचाच प्रत्यय देत असते. आता या कवितेतील अनुभवाविषयी. या महानगरीच्या फुटपाथ लगतच्या एका खातेऱ्या झोपडपट्टीत कसे बसे जीवन कंठणाऱ्या हशीदुल्लाचं त्याच्या कच्च्या बच्च्या नातवंडांसहितचं 7-8 माणसांचं एक झोपडं. ते सावरण्यासाठी दुबईत आया म्हणून गेलेली खातुनबी हशीदुल्लाची तलाक पीडित विधवा आले. तिथं परत आल्यावर तिला प्रथम काय सांगायचं ते पहिल्या खंडात येतं. आपण राहत होतो त्या सर्व झोपड्या उठवायचं सुरूच होतं. कोर्टानं हात पुढे केला म्हणून काही राहिल्या, बाकी पाडल्या. त्यातील माणसांना राहायला दुसरीकडे नेलं आहे. हे आपल्या मनात जुळलेलं हशीदुल्लाच्या तोंडचे सरळ साधं कथन. पण त्याहून कविता काय सांगत असते? आपलं कल्याणकारी राज्य, घटने बरहुकूम न्यायाचं आश्वासन देणारं कल्याणकारी राज्य, त्या राज्याचे राज्यकर्ते माणसांना त्यांच्या घरादारासकट असं उठवतात. असहाय्य माणसांना दिलासा देण्यासाठी न्यायदेवतेला पुढे यावे लागते. पण असं असलं तरी मायबाव राज्यकर्ते केवढे दयाळू. ते त्या माणसांना राहायला दुसरीकडे नेतात. पण असं सांगतात त्यांना जाताना आणि वाटेत दही भात द्यायचाही विचार असतो. राज्यकर्त्यांचा केवढा संवेदनशील कृपाविवेक. माणसं शुभकार्याला बाहेर पडताना त्यांच्या हातावर दही ठेवतात. इथं काय घडत आहे? इथल्या त्या माणसांना येथून मुळापासून उचकटवून दुसरीकडे म्हणजे कुठे नेले जात आहे? दुसरीकडचा निवारा, रोजगार काय, कसा, कोणता, कशाचाही काही पत्ता नाही. पाडलेल्या अस्ताव्यस्त झोपड्यांतून चंबू गबाळ पाठीवर आणि पोरा बाळांना पोटाशी घेऊन उद्ध्वस्त मनानं भेदरून बाहेर पडलेली ही माणसं. वाटेत त्यांना दहीभात द्यायचाही विचार झाला होता. ही माणसं कुठल्या आनंददायक यात्रेला निघाली आहेत? राज्यकर्त्यांची मने केवढी संवेदनाशून्य असतात. आणि त्यांच्या बेरकी संवेदनाशून्यतेचा कळस म्हणजे तो दहीभात देण्याबिण्याचा जो फक्त विचार होता तोही राहिला बाजूला. घरदार, रोजगार यांना वंचित झालेल्या त्या सर्वहारा वंचितांना ते ईद मुबारक देत आहे. ईदच्या शुभमुहूर्तावर त्यांची घरेदारे पाडून त्यांना आनंदाने ईद साजरी करा अशा शुभेच्छा देत आहे. परम दयाधन अल्लाच्या भक्तांची, त्या राज्यप्रमुखांची ही अशी दयाघनता. आणि सर्वच धर्मीय सर्वहारा वंचितांना सारख्याच क्रूर शुभेच्छा वाटणारा असा त्यांचा सर्व धर्म समभाव. सणासुदीला सदिच्छापर आशीर्वाद देणं हे राज्यप्रमुखपदी बसलेल्या धर्मभक्तांचं काम. वस्त्र, निवारा, भाकरीचे प्रश्न याबाबत या धर्मभक्तांचं काही कर्तव्य नसतं. आपल्या राज्याच्या सर्वधर्म समभावी मुख्यमंत्र्यांच्या उल्लेखानंतर संज्ञा प्रवाह आपल्या भारत देशाकडे आणि या देशाच्या तथाकथित क्रियाशील सर्वधर्म समभावी पंतप्रधानांकडे वळणे हे तसे सुसंगतच झाले. सार्वजनिक जीवनातील धर्मातीतता, सेक्युलर दृष्टिकोन, विज्ञाननिष्ठा अशी मूल्ये घोषित करणाऱ्या या भारतीय प्रजासत्ताकाचे पंतप्रधान प्रत्यक्षात कसे वागतात? कुठल्या दौऱ्यावर निघतात? हिंदू धर्मीयांची बद्रीनाथ, केदारनाथ अशी तीर्थयात्रा करीत त्या शंकराचार्यांचेही पाद्यपूजन करून दर्शन घेणार. श्रवणबेळगोळ, राजगीर, बोधिगया या जैन बौद्धांच्या तीर्थक्षेत्राच्या व्यवस्थेवर जातीने लक्ष पुरवणार आणि मुस्लिमांच्या हाज यात्रेच्या दरम्यान महम्मद पैगंबराच्या भूमीतही जाऊन येणार. सर्वधर्म समभावाचा आपल्या कृतीने एक वस्तुनिष्ठ आणि विज्ञाननिष्ठ पाठच त्या देत असतात.
त्याला जोडून येणाऱ्या 2-2.5 ओळींच्या उपखंडात न्याय, समता, बंधुता यांना स्मरून थोडं गोरगरिबांविषयी. या राज्यकर्त्यांना गरीब माणसं म्हणजे आपली माणसं वाटतात. त्यांना भेटणं, त्यांच्या झोपडीत जाणं, त्यांच्यात मिसळणं, त्यांच्याशी बोलणं तुला खरं नाही वाटत. त्या श्रीमंत मुस्लिम दुबईच्या नगर राज्यात उतरणार असतील तर इकडचं आपलं दरिद्री झोपडं सावरायला तिकडं गेलेल्या तुझ्यासारख्या गरीब आयाबायांना त्या भेटणारच. आणि हो, तुझ्याशी त्या बोलतीलही. कुणाला त्यांचा नाटकीपणा वाटेल तर वाटू दे, पण तू ही संधी सोडू नकोस. त्यांनी तुमच्यासारख्यांना भेटणं, तुमच्याबरोबर बोलणं केवढी अभिमानाची गोष्ट. त्यापुढे आपल्या गरिबी बिरिबीचा विचार बाजूला राहू दे ग. यातील उपरून स्पष्ट आहे. पुढील खंडात आता गावाकडील गोष्टी. कल्याणकारी राज्यातील दिखाऊ पोकळ कामाची एक नेहमीच यादी, गावांची, स्टेशनांची, शहरांची, रस्त्यांची नावं बदलणं, धरणे, पूल, इस्पितळे बांधण्याची आश्वासनं देणं, स्वातंत्र्य सैनिकांची दगडधोंड्यांची स्मारकं उभारणं, अशी किती. जंजिरा मुरुडच्या रायगड जिल्ह्यातील हा हाशिदुल्ला आणि त्याची लेक खातुनबी त्या तिला अभिमान वाटाव्यात अशा सांगण्यासारख्या गोष्टी. बरं का, आपल्या कुलाब्याला रायगड म्हणायचं ठरलं आहे आणि जंजिरा मुरुडला इस्पितळं निघणार आहे. एका गावात किती आणि कधी. शिवाय गावागावात पूल बांधणं तर सुरूच आहे. राज्यकर्त्यांच्या प्रचारी भाषणातील हे असंख्य कल्पित पूल. शिवाय स्वातंत्र्य सैनिकांची स्मारकं उभारत आहेत. स्वातंत्र्य सैनिकांच्या समर्पित कृतिशीलतेच्या विरोधी वर्तन करणारे आजचे स्वार्थांध राज्यकर्ते त्या स्वातंत्र्य सैनिकांची दिखाऊ स्मारके उभारीत आहेत. आणि आपल्या रशीदविषयी ते म्हणतात, तो मारला गेला तेव्हा आपला देश आधीच स्वतंत्र झाला होता, म्हणून तो स्वातंत्र्य सैनिक ठरत नाही. त्याच्याबाबतचं तात्पर्य आपल्या रशीदनं निधड्या छातीनं हौत्यात्म्य पत्करलं नाही. तो चुकून मारला गेला आणि नामवंत प्रतिष्ठितांच्या यादीत स्वातंत्र्यासाठी बलिदान केलेल्या या एका कोपऱ्यातल्या झोपडपट्टीतल्या क्षुद्र जीवाची याद कुठं आणि कुणी ठेवायची. म्हणून द्यायचं काहीतरी कारण ठोकून. अडाणी हाशिदुल्लाला कुठल्या तारखा नावळ्या ठाऊक. अशी ही उपेक्षितांची उपेक्षा. स्वातंत्र्य युद्धातल्या कितीकांची त्याची एक झलक. देश परदेश इथलं तिथलं सांगून झाल्यावर आता आपल्या झोपड्यालगतच्या फुटपाथवरचं सांगण्यासारखंच नसावे. सहज ओघात अपघाताविषयी. देश परदेश, राहती वस्ती, गाव, अंतुले, माताजी, पूल, इस्पितळे, स्वातंत्र्य स्मारके अशा यादीत ही बातमी म्हणजे एक क्षुल्लक दुर्लक्षित घटना. ती काही महत्वाची नाही. सहज ओघात आली म्हणून सांगावायची, नाहीतर सांगितलीही नसती. घडली आणि विसरून जावी अशी. दरिद्री माणसांच्या झोपड्यातले असले अपघाती मृत्यू म्हणजे किड्या मुंग्यांचे चिंगरण. त्यांची दखल कुणी कधी कशासाठी घ्यावी, म्हणून सांगण्यास हरकत नसावी. सहज ओघात अपघाताविषयी अशी भाषा. अशा अपघातांकडे पाहण्याची तुमची आमची संवेदनशून्य भाषा. ती भाषा विवेकानं बिचाऱ्या हाशिदुल्लाच्या तोंडी टाकली. त्याच्यासारख्यांनी असले अपघात घट्ट मनाने पचवायचे असतात. आकांताची दुःख मुक्या मनाने गिळायची असतात. कुणाला सांगायची नसतात, बोलायची नसतात. सहज ओघात आल्यास आणि कुणाची हरकत नसल्यास ती सांगायची असतात. थोडक्यात कोरड्या शब्दात. कादरवी, त्याच्या हुतात्म्या पुत्राची, रशीदची विधवा बिबी, छोटा अनवर व झुबेदा तिची मुलं, आणि तुझी म्हणजे खातुनबी तुझी 2 मुलं गुलजार आणि मेहरून, या चौघांना पोटाशी घेऊन नेहमीसारखीच आपल्या झोपड्यालगतच्या फुटपाथवर झोपली होती. रात्री ट्रक आला. गिचमीट झोपडपट्टीतील चिमीट रस्त्यावर. त्याला मागे सरकायला जागा कुठं होती. ट्रक सरकत चाकं मागे मागे सरळ
किंकाळ्या कानावर येऊन ट्रक थांबेस तो झोपेतच बिचारी ती सर्व अल्ला घरी. तुझा गुलजार बिचारा वाचला, पण दोन्ही पाय गेले त्याचे. हशीदुल्लाला हे सारं खातून बिला त्याच्या लेकीला कळवायचं होतं दुबईला, पण ते जमलं नाही. लिहिण्याचा धीर झाला नाही. 4 घास खायला मिळावेत म्हणून ज्याच्यासाठी तिथे दूरच्या प्रदेशात काबाड कष्ट कराव्यास गेली, त्यातील तिचं एक पोरग चेंगरून मेला. दुसऱ्याचे दोन्ही पाय तुटले. त्याचबरोबर तिची भाभी आणि दोन्ही भावंड तशी चेंगरून मेली. काय वाटेल तिला हे सगळं कळवलं तर? तिचा हंबरडा, तिच्या आकांत सारं सांत्वन करण्याच्या पलीकडलं. म्हणून फक्त क्षमा याचना, माफ कर बेटा. आणि शेवटी विफल, निराश, असहाय्य उद्गार, अल्लाची मर्जी. आपल्यासारख्या माणसांच्या हातात काय असतं? झोपडपट्टीत राहायचं, फुटपाथवर झोपायचं, किडा मुंगीसारखं चेंगरून मरायचं. अल्लाच्या मर्जीनं हे सारं घडायचं. शेवटली ध्रुवपदाच्या प्रारंभीची आवृत्त झालेली, सोडून दिलेली अर्ध ओळ, खातून बी परत आल्यावर. ती परत आल्यावर हे सारं ऐकल्यावर तीही हेच म्हणणार, आपल्यासारख्या माणसांच्या हातात काय असतं अब्बाच्या? पाडल्या जाणाऱ्या उचकटलेल्या झोपडपट्टीतच आपण राहायचं, फुटपाथवर झोपायचं, किडामुंगीसारखं चेंगरून मरायचं. अल्लाच्या मर्जीनं हे सारं घडायचं. सारं हे स्वीकारायचं. खातूनबी नावाची आया परत आल्यावर, सारं ऐकल्यावर यापर्यंत दुसरं काय म्हणणार? मग या असहाय्य माणसांच्या झोपड्यातून फिरताना त्यांची कोवळी पोरं उपाशी पोटी झोपेतच फुटपाथवर कुणा धनिकांच्या ट्रक खाली चेंगरलेली पाहताना एखाद्या कवीचं गाणं असेल का? कवीनं त्याच्या या विलंबित काव्यसंग्रहाच्या पहिल्याच पानावर छापलं आहे, दिवस अंधारून येतात तेव्हाही गाणं असेल का? होय, तेव्हाही गाणं असेलच. अंधारून आलेल्या दिवसाविषयी, कवी बर्टोल्ड ब्रेख्त. पण हे अंधारून आल्या दिवसाविषयीचं गाणेच उद्याच्या प्रकाशाचे भविष्य जन्माला घालणार असतं. हे ध्वनीत या अंधार गाण्यातच अधोरेखित होत असतं. खातूनबीसारख्या कवितांचे आपल्या मानवी संवेदनांना हलवणारे सूचन स्पष्ट असते. हे सारे बदलले पाहिजे. मार्क्स प्रणित पॉइंट इज टू बी चेंज. अल्ला बिल्ला नाही, त्याला ठेवा बाजूला. हे सारे बदलवले पाहिजे. या झोपडपट्ट्या, हे फुटपाथ, ही असली चेंगरलेली माणसं, हे सारे निर्माण करणारी संवेदनाहीन समाज व्यवस्था, आचार विचारांचा ताळमेळ नसलेले नाटकी राज्यकर्ते, हे सारे बदलवले पाहिजे. आपण माणसांनी हे बदलवले पाहिजे. खातूनबी कविता असा क्रांतदर्शी मेसेज देणारा संस्कार करतेच करते. धन्यवाद.